Hello students, today's lecture we will discuss about remaining part of the introduction to ecology chapter. Okay, the remaining point is genetic diversity. Okay, next point is genetic diversity. Means what? Genetic diversity, the variation in the amount of genetic information within and among individuals of population, species, assemblage, communities. म्हणजेच काय? जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच काय? जसं आपण स्पेसीज डायव्हर्सिटी बघितलं म्हणजे स्पेसीज लेव्हलला ओके डायरेक्टली स्पेसीज लेव्हल आपण काय केली ते स्टडी केली. आता जेनेटिक लेव्हल म्हणजे काय? जेनेटिक म्हणजे स्पेसीजच्या वरची लेअर ओके म्हणजे जे जीनस असतील त्या जीनस किंवा ते जेनेटिक प्लांट्स असतील किंवा त्यांचा जो जेनेटिक ग्रुप आहे ओके त्याचा स्टडी करणं किंवा ते स्पेसिफिक जेनेटिक इंडिव्हिज्युअल्स ओके जेनेटिकली ते जेनेटिकली जे सिमिलर असतील किंवा जेनेटिकली त्यांचं कॅरेक्टरायझेशन काय आहे त्या बेसवरती किंवा त्यांचं पॉप्युलेशन कसं आहे ओके म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे अबाउंग इंडिव्हिज्युअल्स ऑफ पॉप्युलेशन ऑफ स्पेसीज ओके स्पेसीजचं पॉप्युलेशन झाल्यानंतर ते जेनसमध्ये येतात ओके देन जसं सेलचं फॉर्मेशन बंच ऑफ सेल्स इज अ फॉर्मेशन टिश्यूज ओके म्हणून इथं काय केलं जातं स्पेसीजचं पॉप्युलेशन झालं नंबर ऑफ स्पेसीज झालं त्याचं काय झालं जेनेटिक ग्रुप क्रिएट झालं ओके दॅट इज कॉल्ड एज ए जेनेटिक डायव्हर्सिटी देन टोटल नंबर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर इन द जेनेटिक मेकअप ऑफ स्पेसीज जेनेटिक मेकअपवरून ती स्पेसीज काय आहे हे आपण सांगू शकतो देन नेचर अँड ओरिजिन ऑफ जेनेटिक व्हेरिएशन त्याचं नेचर काय आहे आणि ओरिजिन काय आहे इट इज अ मेजर ऑफ जेनेटिक डिफरन्सेस दॅट एक्झिस्ट within population entire species is often called genetic diversity entire species म्हणजे काय नंबर ऑफ स्पेसीज किंवा त्या स्पेसीजचं काय पूर्ण कॅरेक्टरायझेशन पूर्ण त्याची सिमिलॅरिटी जी आहे जेनेटिक कॅरेक्टर्स म्हणजे दोन जेनेटिक प्लांट्स असतील किंवा प्लांट्स असतील मग त्यांचे जेनेटिक व्हेरिफिकेशन किंवा जेनेटिक कॅरेक्टर सेम असतील तर ते काय झालं त्यांचं जेनेटिक डायव्हर्सिटी झालं ओके Genetic diversity is a difference in DNA segments or genes between variation in individuals allele. ओके मग जेनेटिक डायव्हर्सिटी जी आहे ती काय डी एन ए मॉलिक्यूल किंवा डी एन एचे स्ट्रक्चर किंवा डी एन एचे कॅरेक्टर जे असतील त्याच्यावरून जेनेटिक डायव्हर्सिटी काय आहे हे आपण सांगू शकतो देन सेगमेंट्स आर जीन्स बिटवीन व्हेरिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल अलिलीज मग अलिलीज म्हणजे काय नंबर ऑफ जीन्स ओके यांचा ग्रुपिंग ऑफ जीन्स म्हणजे त्यांचं ग्रुप काय आहे जीन्सचा ओके मग ते काय कॅरेक्टर फॉलो करतात किंवा काय त्यांचे कॅरेक्टर्स असतील आता फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ प्लांट्स आहेत मग त्या प्लांटमध्ये आपण जेनेटिक व्हेरिफिकेशन कसं करू शकतो किंवा एक जेनेटिक व्हेरिएशन काय आहे तर फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ प्लांट्स आहेत 10 प्लांट आहेत त्यापैकी 10 प्लांट आपण जर घेतले तर 10 प्लांटची हाईट हे कॅरेक्टर आपण ऑब्झर्व केलं तर त्यांची हाईट कशी असणार ज्या प्लांटची हाईट सेम आहे हे काय झालं त्यांचं जेनेटिक कॅरेक्टर झालं ओके किंवा मग त्यांची जी व्हेनेशन जे असेल लिपचं व्हेनेशन ओके मग रेटिक्युलेट व्हेनेशनच्या प्लांट आपण सेपरेट करणार हे काय झालं त्यांचं जेनेटिक कॅरेक्टर्स किंवा जेनेटिक व्हेरिफिकेशन झालं ओके दॅट इज कॉल्ड एज जेनेटिक डायव्हर्सिटी देन जेनेटिक व्हेरिएशन इज कॉज मेनली ड्यू टू म्युटेशन रँडम मीटिंग बिटवीन ऑर्गॅनिझम रँडम फर्टिलायझेशन क्रॉसिंग ओव्हर बिटवीन क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम ड्युरिंग मिओसिस मग काय त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊ शकतं म्युटेशन होतं म्युटेशन म्हणजे काय चेंज ऑफ जीन्स ओके जीन्स काय करतो त्याची पोझिशन चेंज करतो किंवा क्रोमोझोमवरती जो जीन असेल तो जीन्स काय करतो त्याची पोझिशन चेंज करतो दॅट इज कॉल्ड जेनेटिक व्हेरिएशन त्यांच्यामध्ये येऊन जातं देन रँडम मॅटिंग म्हणजेच काय त्यांची मीटिंग होते देन रँडम फर्टिलायझेशन म्हणजे काय न्यू प्रोडक्ट त्याचा काय केला जातो फॉर्मेशन केला जातो आता जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे फर्स्ट प्रोडक्ट जर असेल त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट होतं म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं जेनेटिक व्हेरिएशन होऊन जातं आणि ही जेनेटिक व्हेरिएशन काय होतं होमोलॉगस होमोलॉगस म्हणजेच काय सेम ओके एकाच लॉगसवरती एक लॉग असेल किंवा एक स्ट्रँड असेल क्रोमोझोम स्ट्रँड त्या स्ट्रँडवरती होमो म्हणजे सेम जीन्स असतील ओके त्यावेळेस काय होतं मिओसिस होतं आणि मग त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिफिकेशन येतं सेम जीन्स होतं सेम जीन्स जर असेल मग त्यातला एक काय करायचं निग्लेक्ट करून एक आदर किंवा फॉरेन जीन एंटर करायचं हे झालं त्याचं जेनेटिक व्हेरिएशन देन नेक्स्ट स्पेसीज डायव्हर्सिटी आता आपण जेनेटिक डायव्हर्सिटी बघितलं स्पेसीज डायव्हर्सिटी त्याची डेफिनेशन द नंबर ऑफ स्पेसीज अँड अबंडन्स ऑफ ईच स्पेसीज दॅट लाईव्ह इन पर्टिक्युलर लोकेशन मग नंबर ऑफ स्पेसीज काय होतात तिथं फॉर्मेशन होतात किंवा ते जेनेटिक कॅरेक्टर ज्या स्पेसीजमध्ये असतील किंवा जी जीनस असतील जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पेसीज ओके मग
त्याचे कॅरेक्टरायझेशन पर्टिक्युलर लोकेशनमध्ये पर्टिक्युलर स्पेसिफिक एरियामध्येच काय होते आपल्याला ती स्पेसीज अवेलेबल होते म्हणून तिला स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. देन ओरिजिन स्पेसीज डायव्हर्सिटी फॉसिल रेकॉर्ड्स नॉट ओनली प्रोव्हाइड अस the necessary background for analyzing the history of diversity through geological time but also clues to origin this diversity. मग जे फॉसिल्स रेकॉर्ड आहे त्या फॉसिल रेकॉर्ड थ्रू आपण काय करू शकत नाही, म्हणजे पूर्ण ती हिस्ट्री तिथं काउंटिंग करू शकत नाही किंवा सर्च आउट करू शकत नाही, फक्त रिलेटेड किंवा ही स्पेसिस आपल्याला अवेलेबल झाली मग ह्या प्लॅनचे हे कॅरेक्टर असू शकतात किंवा असतील असं आपण फक्त मेन्शन करू शकतो. ॲक्युरेट कॅरेक्टर आपण तिथं सांगू शकत नाही. ओके, हे काय झालं ओरिजिन काय त्याचे फॉसिल्स आहेत पण फॉसिल्स पूर्णपणे त्याचं ओरिजिन रेकॉर्ड जे आहे ते काय करत नाही, मेन्शन करत नाही. देन 2 फॅक्टर्स आर बिलीव्ह टू बी प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन ऑफ प्लॅनेट अर्थ. प्लॅनेट अर्थ जो आहे या अर्थची जी इव्होल्युशन किंवा अरायझेशन स्टार्टिंग कसं झालेलं आहे, मग फर्स्ट इव्होल्युशन काय आहे हे आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल किंवा त्याचा स्टडी करावा लागेल जेणेकरून आपल्याला स्पेसिस डायव्हर्सिटीचा काय होईल तिथं स्टडी करता येईल. नेक्स्ट मग ते 2 फॅक्टर्स काय आहेत. फर्स्ट आहे इनिशियल लँडमास. आता इनिशियल लँडमास म्हणजेच काय, फर्स्टली लँड ही प्रोड्यूस कशी झाली हा फॅक्टर तिथं मॅटर करेल. ओके, देन ऑलरेडी जर सॉईलच नसेल किंवा अर्थ सरफेस जर क्रिएटच झाला नाही तर स्पेसिस डायव्हर्सिटी कशी फॉर्मेशन होईल. ओके, हा त्याचा फॅक्टर आहे. देन इव्होल्युशन ऑफ डिफरंट प्लांट कम्युनिटीज. मग जर मास लँड किंवा लँड फॉर्मेशन झाली तर मग त्याच्यावरती इव्होल्युशन ऑफ डिफरंट प्लांट कम्युनिटीज. ओके, कम्युनिटीज किंवा प्लांटचं स्पेशिजन किंवा नंबर ऑफ प्लांट्स कशा प्रोड्यूस झाले हे त्याचा फॅक्टर मॅटर करेल. ओके, देन डायव्हर्सिटी इंडायसिस. मग ते डायव्हर्सिटी आहे हे इंडिकेट कोण करतं किंवा कसं आपण ओळखू शकतो. ओके, बेस ऑन स्पेसिस रिचनेस. स्पेसिस रिचनेस म्हणजेच काय, नंबर ऑफ स्पेसिस काय झाल्या तिथं अवेलेबल झाल्या, प्रेझेंट झाल्या म्हणून स्पेसिस रिचनेस एरिया म्हणून आपण तो काय करतो नाव काउंट करतो. देन अबंडन्स नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स पर स्पेसिस. मग एका स्पेसिसच्या किती इंडिव्हिज्युअल्स आहेत. ओके, मग फॉर एक्झाम्पल आता एक इंडिव्हिज्युअल आहे मग त्याचे पर स्पेसिस किती आहेत. ओके, हे आपण तिथं काउंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मँगो प्लांट आहे मग मँगो प्लांटच्या काय नंबर ऑफ स्पेसीज आहेत. ओके, मग ॲज अ डायरेक्ट इंडिका प्लांट आहे मग त्याच्या नंबर ऑफ स्पेसीज आहेत. ओके, मग अदर काही प्लांट्स असतील मग त्याच्या नंबर ऑफ स्पेसीज आहे. म्हणजे मँगो ही काय झालं इंडिव्हिज्युअल आणि त्याच्या स्पेसीज काय आहेत नंबर ऑफ आहेत. ओके, त्यालाच अबंडन्स असं म्हटलेलं आहे. देन डॉमिनन्स इंडायसेस दीज वेटेड टुवर्ड्स द अबंडन्स ऑफ कॉमन टेस्ट स्पेसीज. ओके, म्हणजेच काय अबंडन्स जेवढे असेल तेवढेच काय त्याचा डॉमिनन्स असेल. ओके, असं त्यांनी सांगितलेलं आहे. देन इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिक इंडायसेस. आता इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिक इंडायसेस म्हणजे काय, इट कॅन टेक इन टू अकाउंट रेअर स्पेसीज इन कम्युनिटी. मग ज्या रेअर स्पेसीज आहेत, ओके, ज्या स्पेसीज काय डिस्ट्रॉय होत गेलेल्या आहेत, ज्या रेअर आहेत म्हणजे जास्त त्याची क्वांटिटी नाही त्या स्पेसीज काय करणं रेकॉर्ड करणं, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करणं, हे म्हणजे काय इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिक इंडायसेस. देन इट इज बेस्ड ऑन डायव्हर्सिटी इन अ नॅचरल सिस्टीम. मग डायव्हर्सिटीची नॅचरल सिस्टीम जी आहे. ओके, मग नॅचरल म्हणजेच काय जे ॲटोमॅटिकली काय होते नेचर थ्रू किंवा नेचर जी त्याला गायडन्स करेल, सजेशन करेल, त्याला ॲडॅप्टेशन करेल त्याच फॉर्मॅटमध्ये काय होतील त्या प्लांट ग्रो होतील. ओके, देन स्पेसीज अबंडन्स इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल पर स्पेसीज अँड रिलेटिव्ह अबंडन्स रेफर्स टू डिस्ट्रीब्युशन टू कम्युनिटी. मग आता अबंडन्स म्हणजेच काय, अबंडन्स आपण इथं बघितलं काय, अबंडन्स म्हणजेच त्या प्लॅन्टची इंडिव्हिज्युअल पर स्पेसीज. ओके, इंडिव्हिज्युअल एक प्लॅन्ट आहे पण त्याच्याच पर स्पेसीज किती आहेत. ओके, हे तिथं काउंट केलं जातं. मग इथं काय सांगितलं स्पेसीज अबंडन्स इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स. मग स्पेसीज अबंडन्स एक स्पेसीज तिचे अबंडन्स किती आहे. ओके, तिचे इंडिव्हिज्युअल्स किती आहेत. त्यानंतर तिचे रिलेटिव्ह अबंडन्स, परत त्याची रिलेटिव्ह अबंडन्स अँड रिफर्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ती पूर्ण किती याच्यात डिस्ट्रीब्यूट झालं, किती याच्यात ती अवेलेबल, किती प्लेसवरती किंवा किती रिजनमध्ये किंवा कोणत्या रिजनमध्ये अवेलेबल झालं ऑफ कम्युनिटी. ओके, कम्युनिटी फॉर्ममध्ये. Then next point, ecosystem diversity. It is defined as a variety of different ecosystem within an area. आता इकोसिस्टीम म्हणजेच काय, नंबर ऑफ इकोसिस्टीम्स आहेत. मग ते इकोसिस्टीमचा एरिया काय आहे. ओके, आणि त्याचे कॅरेक्टर्स मग त्या एरियावरून फॉर एक्झाम्पल इकोसिस्टीम कशाचे आहे. ओके, ग्रासलँड इकोसिस्टीम, वेटलँड इकोसिस्टीम किंवा मग फॉरेस्ट इकोसिस्टीम.
ओके, वॉटर इकोसिस्टीम काय आहे याच्या बेसवरती त्या टाईपवरती तिचं काय केलं आहे कॅरेक्टरायझेशन करता येतं किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला कॅरी करता येते. देन फर्स्ट आहे ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट. ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट काय दलदलीचा किंवा एकदम मॉइश्चर प्लेसवरती काय होतं प्लॅन्टचं सक्सेशन होतं. ओके, रेन फॉरेस्ट अँड ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट यूज सिनॉनिम्स. इन द न्यू वर्ल्ड दिस फॉरेस्ट एक्सटेंड फ्रॉम मेक्सिको साऊथ टू ईस्ट वॉस्ट ऑफ ब्राझील ऑफ आफ्रिकान. ओके, मग आफ्रिका हा जो विलेज आहे आफ्रिका हा जो प्लेस आहे किंवा रिजन आहे, या रिजनमध्ये काय नंबर ऑफ प्लॅन्ट्स किंवा फॉरेस्ट आपल्याला अवेलेबल आहेत किंवा आपल्याला ते माहिती आहे. देन मग ते कसे आहेत, नंबर ऑफ फॉरेस्ट आहे म्हटल्यानंतर ते काय रेन फॉरेस्ट होते किंवा रेनफॉल जर झाला मग किंवा तिथं रेनी सीझनच्या वेळेस काय होतं आहे, ज्यावेळेस पाऊस कंटिन्यू चालू असतो. ओके, पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे तिथं काय होतं एकदम मॉइस्ट रिजन तिथं फॉर्मेशन होतं आणि ते प्लॅन्ट काय होतात ग्रो होतात. म्हणून ते खालचं त्यांची जमीन लेवल जी आहे किंवा जी सॉईल आहे ती काय होत नाही तिथं ड्राय होत नाही आणि तो मॉइश्चर कंडिशन जी आहे ती काय होती त्याला एकदम कायमस्वरूपी तिथं कॉन्स्टंट राहते. देन टेम्परेट फॉरेस्ट, दीज आर मेनली ऑकरिंग इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. मग नॉर्दर्न हेमिस्फिअरवरती या रिजनमध्ये काय होते टेम्परेट फॉरेस्ट अवेलेबल आहेत. देन युरोप, ईस्टर्न आशिया, नॉर्थ अमेरिका, USA, कॅनडा. ओके, या प्लेसवरती काय टेम्परेट फॉरेस्ट अवेलेबल आहेत. इट कंटेन्स हार्डवूड ट्रीज. मग त्याच्यामध्ये हार्डवूड ट्रीज म्हणजे हायर प्लांट्स काय आहेत त्या फॉरेस्टमध्ये अवेलेबल आहेत. देन नेक्स्ट एरिड अँड सेमी एरिड इकोसिस्टीम. It is rather poor influenced by water availability. Precipitation is extremely unpredictable in the time and space as well as total ecosystem. मग याच्यामध्ये काय करायचं प्रेसिपिटेशन पण होतं आहे, त्यानंतर वॉटर अवेलेबिलिटी पण होते अँड टाईम अँड स्पेस यांच्या दोन्हीमध्ये सुद्धा काय होतं आहे टॉलरन्स काय केला जातो मेंटेन केला जातो एरिड अँड सेमी एरिड इकोसिस्टीममध्ये. देन ग्रासलँड्स, नॅचरल व्हेजिटेशन ऑन लँड सरफेस ऑफ अर्थ. ओके, मग ग्रासलँड म्हणजेच काय जे ग्रासेस आहेत, नंबर ऑफ ग्रासेस किंवा ग्रासची कम्युनिटी. ओके, त्यांचं काय सरफेस ऑफ अर्थच्या सरफेसवरती काय होते ते ग्रो होतात. देन इट इज डॉमिनेटेड बाय ग्रास अँड ग्रास लाईक स्पेसेस. मग डॉमिनेटेड ग्रास म्हणजेच काय जे स्पेसिफिक ग्रास आहेत ते ग्रास, त्यानंतर ग्रास लाईक स्पेसेस. मग ग्रास लाईक स्पेसेस जे आहेत त्या स्पेसिसवरती काय केलं ती डेव्हलपमेंट होते. मग एक्झाम्पल दिले आहेत नॉर्थ अमेरिका, आफ्रिका अँड ऑस्ट्रेलिया या प्लेसवरती किंवा या रिजनमध्ये आपल्याला ग्रासलँडचे फॉरेस्ट किंवा ग्रासलँड प्लेसेस जे आहेत ते अवेलेबल होतात किंवा ऑब्झर्व होतात. देन नेक्स्ट वेटलँड इकोसिस्टीम, मार्श, पीट लँड, वॉटर वेदर, नॅचरल, आर्टिफिशियल, परमनंट, टेम्पररी विथ वॉटर. ओके, वेटलँड इकोसिस्टीम म्हणजेच काय ज्या प्लॅन्ट काय होतात वॉटरमध्येच, फॉर एक्झाम्पल ॲक्वॅटिक प्लॅन्ट आपण त्याला म्हणू शकतो. ओके, त्या प्लॅन्ट काय होतात तिथं ग्रो होतात. देन इट इन्क्लूड एरियाज ऑफ मराईन वॉटर इन डेप्थ ऑफ विच ॲज ॲट लो टाईड डज नॉट एक्सीड 6 मीटर. ओके, 6 मीटर म्हणजेच काय 6 मीटरपेक्षा त्याची काय असू शकते तो दलदलीचा जो भाग आहे किंवा जो मॉइश्चर प्लेस आहे मॉइस्ट प्लेस आहे ती काय होऊ शकते कायमस्वरूपी किंवा परमनंटसुद्धा असू शकते. ओके, मग ते आर्टिफिशियली केलेलं असेल, नॅचरल झालेलं असेल किंवा परमनंट स्वरूपात ते काय केलेलं असेल फिक्स केलेलं असेल. ओके, मग तिथं वेटलँड म्हणजेच काय पूर्ण ते वेट असेल. ओके, पूर्ण दलदलीचा भाग असेल. देन फ्रेश वॉटर वेटलँड, ओनली 0.014% अर्थ वॉटर ऑकर्स इन सॉइल्स. ओके, मग अर्थ सरफेसवरती किती फक्त 0.014% एवढीच काय सॉईल अवेलेबल आहे. कशासाठी म्हणजे फॉरेस्ट्रीने काय झाली काही कवर झालेली आहे. ओके, ओपन जी आहे ती फक्त 0.014 आहे. देन मराईन इकोसिस्टीम, त्याच्यामध्ये मराईन एन्व्हायरमेंट. आता मँग्रोव्ज ही जी प्लॅन्ट आहे ती आपल्या समुद्राच्या काठावरती किंवा जिथं मराईन इकोसिस्टीम जे आहे मराईन डायव्हर्सिटी जिथं असेल तिथं आपल्याला ही मँग्रोव्ह प्लॅन्ट काय होते अवेलेबल होते. देन ॲग्रो इकोसिस्टीम, आता ॲग्रो इकोसिस्टीममध्ये काय येईल पूर्ण ॲग्रिकल्चरल फॅक्टर्स येतील. ओके, मग कल्टिवेशन गार्डन्स, मिक्स फार्मिंग, मल्टिपल क्रॉपिंग, हॉर्टिकल्चर आणि प्लांटेशन हे कन्सेप्ट कशामध्ये येतील ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीम. नेक्स्ट आता मेजर इकोसिस्टीम्स. ओके, आता इकोसिस्टीम आत्तापर्यंत आपण त्या हे केले एक्सप्लेन केले. आता ॲक्च्युअली ते कशा आहेत असू शकतात हे बघा. फर्स्ट आहे मेजर इकोसिस्टीम. मग इकोसिस्टीमचे 2 टाईप्स केले, एक टेरेस्ट्रियल अँड सेकंड ॲक्वॅटिक. ओके, आता टेरेस्ट्रियल जे आहे त्याच्यामध्ये काय येईल
फॉरेस्ट आहे, ग्रासलँड आहे, टुंड्रा आहे, डेझर्ट आहे, क्रॉपलँड आहे. हे आपण आत्ता बघितलं. आता ग्रासलँडमध्ये काय, सवाना ग्रासलँड रिजन अँड प्रेयरीज. ओके, प्रेयरी गवताळ प्रदेश आपण ऐकलेला आहे. देन डेझर्टमध्ये काय, कोल्ड अँड हॉट. आता डेझर्ट म्हटल्यानंतर वॉटरची डेफिशियन्सी, मग कोल्ड अँड हॉट या दोन कंडिशन्स डेझर्ट इकोसिस्टीममध्ये अवेलेबल आहेत. देन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, त्यामध्ये 3 टाईप्स, फ्रेश वॉटर, मराईन वॉटर अँड इस्चॅरियन इकोसिस्टीम. देन फ्रेश वॉटर इज डिवायडेड इंटू पॉन्ड इकोसिस्टीम, रिव्हर इकोसिस्टीम अँड वेटलँड इकोसिस्टीम. वेटलँड इकोसिस्टीम इज अगेन डिवायडेड इंटू कोस्टल अँड आयलँड इकोसिस्टीम. ओके, इट इज अ मेजर इकोसिस्टीम ऑफ द वर्ल्ड. देन नेक्स्ट पॉईंट, हॉटस्पॉट्स इन इंडिया. हॉटस्पॉट्स म्हणजेच काय, ज्या ठिकाणी प्लॅन्टचं काय पूर्ण प्लांटेशन आहे, नंबर ऑफ प्लॅन्ट्स आहेत, अनलिमिटेड प्लॅन्ट, त्यांची अनलिमिटेड काय झालेली असेल, ग्रोथ झालेली असेल, म्हणून त्याला हॉटस्पॉट इन इंडिया असं म्हटलेलं आहे. इट इज रेकग्नाइज ॲज वन ऑफ द मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज रिच इन डायव्हर्सिटी अँड ट्रॅडिशनल नॉलेज. मग त्याच्यामध्ये काय, रिच डायव्हर्सिटी आहे, नंबर ऑफ अनलिमिटेड प्लॅन्ट्स आहेत. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए रिच डायव्हर्सिटी अँड ट्रॅडिशनल नॉलेज. देन इंडिया, मग त्यापैकी इंडियामध्ये कशी कंडिशन आहे त्या प्लॅन्टची किंवा त्या डायव्हर्सिटीची ते बघूया. इंडिया शोज किंवा इंडिया हॅज 23.39% फॉरेस्ट कव्हर एरिया. मग इंडियामध्ये, एकट्या इंडियामध्ये किती, 23.39% फॉरेस्ट किंवा जंगलाने काय झालेलं आहे, एरिया कव्हर झालेला आहे. त्यापैकी 2.4% लँड एरिया काय अवेलेबल आहे. देन लँड एरिया. ओके, देन 7% रेकॉर्डेड स्पेसीज. ओके, मग त्यामध्ये फॉरेस्ट एरियामध्ये किती, 7% स्पेसीज ज्या असतील किंवा प्लॅन्ट्स असतील त्यांनी काय केलं आहे, तो एरिया कव्हर केलेला आहे. देन व्हर्टिब्रेट्स ग्रुप, एंडेमिझम. आता एंडेमिझम म्हणजेच काय, ते नामशेष होत गेले किंवा डिस्ट्रॉय होत गेले. देन बर्ड्स 69 स्पेसीज, reptile 156 species, amphibians 110 species. Then 44% crop area as compared world average 11%. Okay, पूर्ण जगामध्ये 11%, तर त्यापैकी 44% एवढा भाग कशाने, क्रॉप लँडसाठी यूज केला जातो इन इंडियामध्ये. ओके, तर जगाच्या 11% भाग एवढा इंडियामध्ये काय आहे, पूर्ण एवढी डायव्हर्सिटी त्याच्यामध्ये काउंट केलेली आहे. देन नेक्स्ट हिमालया. मग त्याचे हॉटस्पॉट, त्याच्यानंतर त्याचे रिजन कोणते कोणते आहेत, हॉटस्पॉट्स रिजन. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे हिमालया, इट इन्क्लुड्स हिमालयन रिजन. देन सेकंड इंडो बुर्मा, नॉर्थ ईस्टर्न इंडिया, अंदमान ग्रुप आयलँड अँड म्यानमार, वेस्टर्न घाट अँड श्रीलंका, सँडलँड्स, निकोबार आयलँड्स, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर. एवढे काय हॉटस्पॉट रिजन्स आहेत. द नेक्स्ट पॉईंट, कन्सेप्ट अँड बेसिस ऑफ हॉटस्पॉट आयडेंटिफिकेशन. आता ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे हॉटस्पॉट आणि कुणी मांडला, आणि त्यानंतर हॉटस्पॉट रिजन हाच आहे हे फिक्स कसं करायचं. ओके, त्यामध्ये फर्स्ट काय सांगितले, 1988 ब्रिटिश इकॉलॉजिस्ट. मग 1988 साली ब्रिटिश इकॉलॉजिस्ट नॉर्मन मेयर याने काय केले, पब्लिश केला पेपर. ओके, पब्लिश सेमिनल पेपर 10 ट्रॉपिकल फॉरेस्ट इन हॉटस्पॉट्स. ओके, मग त्याने काय केले, ट्रॉपिकल फॉरेस्ट किती आहेत, 10. ओके, त्याने त्यावेळेस सर्च आउट केला, रिसर्च केला, त्यावेळेस त्याने सांगितले 10 ट्रॉपिकल फॉरेस्ट आहेत, आणि ते काय हॉटस्पॉट रिजन्स म्हणून काय करायचे, पब्लिश केलेले आहेत. ओके, देन अनाऊन्स केलेले आहेत. देन टू क्वालिफाय हॉटस्पॉट रिजन मस्ट सपोर्ट. मग क्वालिफाय म्हणजेच काय, तो मेन्शन कसा करायचा किंवा तो हायलाईट कसा करायचा किंवा हाच हॉटस्पॉट रिजन आहे हे फिक्स कसं करायचं. मग ते काय, तिथे कॅरेक्टरायझेशन पाहिजे. फर्स्ट 1500 एंडेमिक प्लांट स्पेसीज, 0.5% ग्लोबल टोटल्स. ओके, म्हणजे 1500, ओके, 100,000 एंडेमिक्स प्लांट स्पेसीज तिथं अवेलेबल असल्या पाहिजे त्या रिजनमध्ये, तेव्हा आपल्याला त्याला हॉटस्पॉट रिजन असं म्हणता येईल. ओके, आणि जगाच्या किती 0.5% एरिया तिथं काय झाला पाहिजे, कवर झालेला पाहिजे.
देन क्वालिफाय ॲज हॉटस्पॉट रिजन मस्ट हॅव लॉस्ट मोर दॅन 70% ओरिजिनल हॅबिटेट. मग त्याचं काय झालं पाहिजे, हॉटस्पॉट आता एंडेमिक म्हणजेच काय, ज्या नामशेष होत गेलेले आहेत. ओके, मग त्यापैकी किती 70% ओरिजिनल हॅबिटेट लॉस्ट झालेले पाहिजेत. ओके, म्हणजे काय, जे एंडेमिक आहे म्हणजे ज्या नामशेष दुर्मिळ वनस्पती ज्या आहेत त्या काय असल्या पाहिजे, तिथं काउंटिंग केलेल्या असल्या पाहिजे किंवा तिथं त्या अवेलेबल असल्या पाहिजे. ओके, कन्सेप्ट ऑफ बेसिस ऑफ हॉटस्पॉट आयडेंटिफिकेशन पॉईंट इज फिनिश. चॅप्टर नंबर 5 इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी, त्यामध्ये आपण इकोसिस्टीम्स बघितल्या, त्यानंतर डायव्हर्सिटीज बघितल्या. ओके, त्यानंतर हॉटस्पॉट रिजन्स बघितले आणि ते क्वालिफाय कसे करायचे किंवा त्याचे काय रूल्स आहेत आणि कोणी ते केलं हे आपण बघितलं. चॅप्टर नंबर 5 इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी इज फिनिश. थँक्यू.